Welcome. Hello, ambulance. तुमच्या देखील परिवारामध्ये कुणाच्याही बाबतीत स्ट्रोकची लक्षणे नजरअंदाज झालेली आहेत का? नमस्कार, मी डॉक्टर सुगनिता बाळसुंदरम. मी ही सेवा गेली 16 वर्षांपासून करत आलेली आहे, पण माझ्यासाठी याचा प्रभाव स्ट्रोक प्रकरणांवर अधिक निर्माण झालेला आहे. सामान्यतः जेव्हा पुरुष आणि स्त्रियांना हातापायातील शक्ती कमी होऊन बोलण्याची समस्या उद्भवते, तेव्हा ते फार कठीण असते. जर एखाद्याला लहानपणापासूनच असे अपंगत्व असेल तर ते त्याच्याशी जुळवून घेतील सुद्धा. परंतु जर एखाद्याला त्याच्या आयुष्याच्या मध्यभागीच अपंगत्व आले तर ते त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी खूप ओझे ठरेल, कारण त्याच्या हातापायांचा पुन्हा वापर होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. जेव्हा तुमच्या नजरेत अशी समस्या असलेली एखादी व्यक्ती येईल तेव्हा त्या व्यक्तीला 3 तासांच्या आत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्वरित दाखल करा, ज्यामुळे त्यांचे अपंगत्व वर्षानुवर्षे ते महिन्यांपर्यंत कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच हा पहिला 3 तासांचा कालावधी सुवर्ण वेळ म्हणून ओळखला जातो. हा व्हिडिओ मुख्यतः ग्रामीण भागातील लोकांसाठी बनविला गेलेला आहे, ज्यांना याबाबतीत जागरूकता नाही. कृपया हा व्हिडिओ निश्चिंतपणे अनेकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करा. मी कुणाच्या तरी नक्कीच उपयोगी पडेन. धन्यवाद.